मित्रांनो, आज आपण सुरू करणार आहोत इंटिग्रेशन बाय पार्ट्सचे पुढचे एक्झाम्पल्स. हा आपला आहे इंटिग्रेशनचा 11 नंबरचा व्हिडिओ, बरोबर ना. आपण इंटिग्रेशन 10मध्ये काय बघितलं होतं? आपण बघितलं होतं का इंटिग्रेशन 10मध्ये इंटिग्रेशन बाय पार्ट्स म्हणजे लिएट LIATE लिएटचा वापर करून इंटिग्रेशनचे एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे हा पार्ट आपण बघितला होता. आणि त्याचे मेन 2 फॉर्म्युले होते आणि दोनही फॉर्म्युले यूज करून आपण एक्झाम्पल सोडवले होते. म्हणजे जो टॉपिक आहे आजचा तो आपण स्टार्ट करणार आहोत इंटिग्रेशन बाय पार्ट्सचे एक्स्ट्रा एक्झाम्पल घेऊन. मग याचा पहिला फॉर्म्युला होता इंटिग्रेशन ऑफ u इंटू व्ही dx इज इक्वल टू u इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही dx मायनस इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ व्ही dx इंटू d बाय dx ऑफ u dx. आणि दुसरा इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा आपण फॉर्म्युला पाहिला होता इंटिग्रेशन ऑफ u इंटू d by dx of v dx is equal to u into v minus integration of v into d by dx of u dx. दोन्ही फॉर्म्युले हे वेगळे नाही आहेत, दोन्ही फॉर्म्युले सेम आहेत. दिसायला जरी वेगळे दिसले तरी ॲक्च्युली दोन्ही सेम आहेत. मी दोन्ही फॉर्म्युल्यांचे प्रूफ मागच्या व्हिडिओमध्ये घेतले, प्लस मी दोन्ही फॉर्म्युल्यावरचे एक्झाम्पल्स घेत होतो. तर आपण टोटल 8 एक्झाम्पल मागच्या लेक्चरला घेतले होते. तर आपण आज सुरू करू पुढच्या एक्झाम्पलपासून, एक्झाम्पल नंबर 9 पासून. बघा, आता आपण सुरू करू एक्झाम्पल नंबर 9 पासून. एक्झाम्पल आहे I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x अपॉन 1 प्लस साइन x. एक्झाम्पल काय बघा, x अपॉन 1 प्लस साइन एक्स. तर एक्झाम्पल पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की इथेही 2 वेगळे फंक्शन आहे. वरती एक्स आहे, खाली 1 प्लस साइन एक्स आहे. एक्स हे अरिथमेटिक फंक्शन आहे आणि साइन एक्स हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. 2 आणि सेपरेट फंक्शन आल्यामुळे इथं आपण याचं कन्वर्जन ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये करणं हे थोडंसं अवघड आहे, जोपर्यंत तो एक्स आहे तोपर्यंत तरी. म्हणून आपल्याला पहिलं काम करायचं आहे इथे की याला लिएटच्या फॉर्ममध्ये आणायचं, म्हणजे 2 सेपरेट फंक्शनचं मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये आणायचं आहे. म्हणून मी ते काय करतो, मी रॅशनलायझेशन करतो आधी 1 प्लस साइन एक्सचं, म्हणजे रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. म्हणजे काय होईल, इथे मी वरती आणि खाली म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 1 मायनस साइन एक्सने मल्टिप्लाय करणार आहे, बरोबर. म्हणजे खाली काय आलं 1 प्लस साइन एक्स इंटू 1 मायनस साइन एक्स, वरती आलं एक्स इन ब्रॅकेट 1 मायनस साइन एक्स. आणि हे जर मी मल्टिप्लाय करून लिहिलं तर इथे येईल एक्स मायनस एक्स साइन एक्स द होल टर्म डिवाइड बाय 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स, बरोबर. म्हणजेच मला मिळेल एक्स मायनस एक्स साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स, बरोबर. आणि आपण काय करू आता, ह्या दोन्ही इंटिग्रेशनला सेपरेट करू, कारण इंटिग्रेशनचा जो बेस आहे याच्यामध्ये आपण असं शिकलो होतो की इंटिग्रेशनला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये सेपरेट करा, मग सेपरेट इंटिग्रेशन काढा. तर इथं मला याला सेपरेट करता येईल. बघा, जर मी याला सेपरेट केलं हे कसं होईल, एक्स इंटू 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, आणि 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजेच सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स. याचं इंटिग्रेशन सेपरेट करतो आणि मायनस इंटिग्रेशन ऑफ एक्स तसाच साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजेच काय माहिती आहे का, साइन एक्स अपॉन कॉस एक्स इंटू 1 अपॉन कॉस एक्स म्हणजेच ते आलं टॅन एक्स इंटू सेक एक्स, ते आलं सेक एक्स इंटू टॅन एक्स डी एक्स. हे जे सिम्प्लिफिकेशन आहे हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत ह्या प्रकारचे एक्झाम्पल सोडवणं थोडंसं अवघड असतं. तर म्हणून एकदा तुम्ही ह्या स्टेपला आले की मग तुम्ही विचार करू शकता की ते 2 सेपरेट फंक्शन आहे. हे अरिथमेटिक फंक्शन आहे, ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. अरिथमेटिक फंक्शन आहे ते 2 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. आणि इथे मी
मी मागच्या लेक्चरला सांगितल्याप्रमाणे नॉर्मल मी ह्या सेकंड जो फॉर्म्युला आहे याला जास्त प्रिफर करतो सोडवण्यासाठी. मी जे रिझन पण तुम्हाला सांगितलं होतं, जेवढं डेरिव्हेटिव्ह तुमचं स्ट्रॉंग असेल तेवढा तुमचा सेकंड फॉर्म्युला यूज करायला तुम्हाला सोपं जाईल, आणि जेवढं तुम्ही इंटिग्रेशनकडे लक्ष देत असेल तेवढं तुम्हाला फर्स्ट सोपं जाईल. नॉर्मली मी व्हाया डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन करायचा प्रयत्न करत असतो, म्हणून मी डेरिव्हेटिव्हचा वापर जास्त करतो. म्हणजे कसं, मी जर एक्स तसाच लिहिला तर सेक्स स्क्वेअर एक्स हे कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे, हे टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह, म्हणून dy/dx ऑफ मी ते टॅन एक्स लिहितो मायनस इंटिग्रेशन ऑफ एक्स तसाच सेक एक्स टॅन एक्स कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे, तर सेक एक्स टॅन एक्स हे सेक एक्स या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आहे. बरोबर. म्हणजे मला ह्या दोनही ठिकाणी u इंटू व्ही, u इंटू dy/dx ऑफ व्ही असा फॉर्म्युला वापरता येईल सेकंड फॉर्म्युलेप्रमाणे. म्हणजे माझा ॲन्सर बाय लिएटचा वापर जर केला मी इथे तर असं येईल, u हा माझा u आहे आणि हा माझा v आहे, हा माझा u आहे आणि हा माझा v आहे. dy/dxच्या पुढे जी टर्म आहे ती माझा v आहे. माझा फॉर्म्युला काय असतो मग uv म्हणजे काय, एक्स इंटू टॅन एक्स, एक्स टॅन एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ व्ही तसाच म्हणजे टॅन एक्स तसाच आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह जे असणार आहे 1 dx. बरोबर. हा झाला पहिल्या टर्मचं इंटिग्रेशन मायनस परत सेकंड टर्मचं इंटिग्रेशन, परत एक्स तसाच u इंटू व्ही इंटू सेक एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ व्ही तसाच सेक एक्स तसाच आणि एक्स या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह जे असणार आहे 1 dx. समजतंय. जर आता आपण याचं इंटिग्रेशन काढलं तर बघा, पहिल्या टर्मचं तर इंटिग्रेशन काढायचं नाही आहे. म्हणजे कसं, इथे i इक्वल टू एक्स टॅन एक्स मायनस टॅन एक्स इंटू 1 म्हणजे टॅन एक्स, टॅन एक्सचं इंटिग्रेशन असतं लॉग सेक एक्स. बरोबर. इथं माझा ब्रॅकेट कंप्लीट मायनस इन ब्रॅकेट एक्स सेक एक्स मायनस सेक एक्सचं इंटिग्रेशन ते असतं लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स, ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. जर मी ब्रॅकेट ओपन केलं तर माझं आन्सर येईल एक्स टॅन एक्स मायनस लॉग सेक एक्स मायनस एक्स सेक एक्स प्लस लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स. म्हणजेच माझं फायनल ॲन्सर असेल या इंटिग्रेशनचं. जर मी एक्स कॉमन काढला तर टॅन एक्स मायनस सेक एक्स आणि दोन्ही लॉग जर मी इक्वेट केले तिथे लॉग इन ब्रॅकेट आधी पॉझिटिव्ह टर्म सेक एक्स प्लस टॅन एक्स अपॉन सेक एक्स प्लस सी. बरोबर. जेवढं सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे तेवढं तुम्ही करू शकता. तुम्ही ॲक्च्युली अजूनही एक स्टेप वाढवू शकता. जर तुम्ही हा सेक एक्स सेपरेट केला तर काही तुम्हाला लॉग 1 प्लस साइन एक्स असं पण तिथे मिळेल. आता मी घेतो नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 10. समजलं ना मी काय केलं इथे. मी काय केलं, डिनॉमिनेटर 1 प्लस साइन एक्स होता. 1 प्लस साइन एक्स हे असं फंक्शन नव्हतं की जिथे मी डायरेक्ट त्याला u आणि व्हीच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. म्हणून मी काय केलं, त्याला आधी सिम्प्लिफाय केलं, 1 प्लस साइन एक्सचं रॅशनेशन केलं. मला अशा दोन टर्म मिळाल्या ज्याच्यामध्ये मला u आणि व्ही ह्या दोन्ही फंक्शन मला सेपरेटली मिळत होते आणि त्यानंतर मी इथे लिएट वगैरे वापरून त्याला सॉल्व केलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, सेक क्यूब एक्स डी एक्स. आता जर तुम्हाला ॲक्च्युली कन्सेप्ट थोडीफार समजली असेल इंटिग्रेशन बाय पार्टची तर याच्यामध्ये दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या. एक म्हणजे दोन सेपरेट फंक्शन असताना आपण एकाला u म्हणतो एकाला v म्हणतो. u कोणाला म्हणायचं व्ही कोणाला म्हणायचं हे लिएटवर डिपेंड करतं. दुसरी कन्सेप्ट सांगितली होती, जर एखादं फंक्शन सिंगल फंक्शन असेल दिलेल्या इंटिग्रेशनमध्ये, म्हणजे फक्त सेक इनवर्स एक्स आहे, टॅन इनवर्स एक्स आहे, साइन इनवर्स एक्स आहे किंवा लॉग एक्स आहे, म्हणजे जे लिएटमध्ये एच्या अगोदर असतील, म्हणजे लॉगॅरिथमिक फंक्शन असेल किंवा इनवर्सवाला आणि सिंगल फंक्शन असेल ते आणि त्याला सॉल्व करायचं असेल ज्याचा कोणताही फॉर्म्युला आपल्याकडे नव्हता, म्हणजे साइन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन काढायचा कोणताच फॉर्म्युला आपल्याकडे नाही, अशा प्रत्येक वेळेस
अशा प्रत्येक वेळेस त्या फंक्शनला इंटू 1 करून आपण ते सॉल्व करतो. म्हणजे सेकंड फंक्शन घेताना आपण 1 घेतो, हे अरिथमेटिक फंक्शन घेतो, कारण मग ते एल आयच्या नंतर येतं, म्हणून आपण त्याला इंटू 1 करतो, मग ते पुढे सॉल्व करतो. आणि असे काही एक्झाम्पल आपण काल घेतले होते, काल म्हणजे मागच्या लेक्चरला. मग इथे जर एखादं फंक्शन एच्या पुढचं असेल, जसं हे फंक्शन बघा, हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, हे तर टी फंक्शन आहे. मग असं फंक्शन जेव्हा आपल्याला सॉल्व करायचं असतं ना, आपल्याला कोणताही फॉर्म्युला नसतो, तेव्हा आपल्याला थोडासा विचार करावा लागतो. इथे त्याला आपण इंटू 1 करून नाही सोडू शकत, कारण जर इंटू 1 केलं तर टी नंतर येईल आणि आपला जो लिएटचा रूल आहे तो आपल्याला सांगतो की अरिथमेटिक नंतरच ट्रिग्नोमेट्रिक आलं पाहिजे. त्याच्यामुळे इथे इंटू पहिल्यांदा 1 तर आपण घेऊ शकत नाही, कारण स्टार्टिंगला 1 घेऊन मग आपण ते सॉल्वच नाही करू शकत, कारण हे फंक्शन ऑलरेडी तसंच आहे 1 × sec³x. मग हे आपल्याला सोडवता येणार नाही, म्हणून याला थोडी वेगळी ट्रिक वापरावी लागते. अशा ठिकाणी इंटू 1 करून तुम्ही प्रयत्न केला तर चालणार नाही, तुमचा ॲन्सर रॉंग येईल. मग इथं कसा विचार करावा लागेल तुम्हाला? मग तुम्हाला इथे विचार करताना डेरिव्हेबल आणि इंटिग्रेबल असं करून विचार करावा लागेल. म्हणजे कसं, जर माझे फॉर्म्युले व्यवस्थित पाठ असेल तर मला एक फॉर्म्युला माहीत आहे नक्कीच की tan x चं डेरिव्हेटिव्ह sec² असतं. बघा, tan x चं डेरिव्हेटिव्ह sec² असतं, इथं sec³ आहे. प्रॉब्लेम काय आहे? sec³ आहे, तर मी याला असं लिहितो मग sec x × sec²x, बरोबर. आणि मला माहिती आहे tan x चं डेरिव्हेटिव्ह sec² असतं, म्हणून मी नेहमी सेकंड फॉर्म्युल्याने जाणार आहे. नॉर्मली मी डेरिव्हेटिव्हचा जास्त वापर करणार आहे. म्हणजेच मी हे फंक्शन असं लिहू शकतो sec x × d/dx ऑफ tan x dx. आता बघा, हा माझा u आहे आणि हा माझा v आहे. आता मी इथे u आणि v शोधण्यासाठी मी लिएटचा वापर केलेला नाही. इथं काही 2 सेपरेट फंक्शन नव्हते, एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आणि एक दुसरं फंक्शन आहे, मग आपण ते u कोणता आणि v कोणता शोधतोय. अशा पद्धतीने मी हे सोडवलं नाही. मी इथं सोडवताना एक फंक्शन असं शोधलं ज्याचं डेरिव्हेटिव्ह मला डायरेक्ट माहिती आहे, ज्याचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे, बरोबर. डायरेक्ट sec x हे कशाचं डेरिव्हेटिव्ह नव्हतं, पण sec²x हे tan x चं डेरिव्हेटिव्ह होतं, आणि म्हणून मी त्याचा इथे यूज केलेला आहे. समजतं? मग आता हे एक्झाम्पल सोडताना हवं तुम्ही अशा एक्झाम्पलला स्टार करून ठेवलं तरी चालेल. आपण जर सेकंड फॉर्म्युला इथे यूज केला तर हा माझा u आहे, हा माझा v आहे. माझा आन्सर येईल sec x × tan x मायनस इंटिग्रेशन ऑफ tan x तसंच, v तसंच, आणि यूचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे d/dx ऑफ sec x dx. म्हणजे माझा आन्सर येईल sec x tan x मायनस इंटिग्रेशन ऑफ tan x तसंच. आणि जर sec x चं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला येत असेल तर sec x चं डेरिव्हेटिव्ह असतं sec x × tan x, त्याचं डेरिव्हेटिव्ह येतं sec x × tan x, म्हणून याला टॅनला मी tan² करून घेतो, बरोबर. आता जर तुम्ही चेक केलं तर sec x × tan x ॲज इट इज राहील, कारण याचं इंटिग्रेशन तर काही काढायची गरज नाही. इथं जर चेक केलं तर sec × tan²x, याचं तुम्ही 2 वेने करू पण शकतात. कसं, जर तुम्ही याला असं केलं tan²x तर कशाचं डेरिव्हेटिव्ह नाही आहे, तुम्ही असंही करू शकता sec x tan x चा ग्रुप ठेवून परत सोडवायचं. पण मग हेच एक्झाम्पल तयार होईल, ते सोडवण्यासाठी काहीच चान्स नाही. म्हणजे आपण काय करतो, मग परत याच वेने वरती जाऊ, परत आपल्याला sec³ आन्सर मिळेल. म्हणून मी काय करतो, इथे थोडासा विचार करतो आणि ह्या tan² ठिकाणी आयडेंटिटीचा फॉर्म्युला वापरतो. इथे काय करेल मी, tan² लिहिल मी sec² x - 1 dx. मी काय म्हटलं कळलं नसलं तर पुन्हा एकदा सांगतो. जर मी sec tanचा ग्रुप केला आणि त्याला लिहिलं d/dx ऑफ sec x, तर आपण याच टर्ममध्ये येऊ, आणि हे जर सोडलं तसं वरती जाऊ आपण, परत sec³ x आपल्याला मिळेल. म्हणून मी इथे मी काय केलं, इथं tan² xचा आयडेंटिटीचा फॉर्म्युला वापरला. म्हणून ट्रिग्नोमेट्री नॉर्मली तुमचं स्ट्रॉंग असायला हवं. आणि ट्रिग्नोमेट्री जर तुम्हाला नॉर्मली अवघड जात असेल तर ट्रिग्नोमेट्रीचे व्हिडिओ 11च्या तुम्हाला पार्टमध्ये सापडतील आपल्या चॅनेलवर, ते तुम्ही बघू शकतात. पण ते फॉर्म्युले तुमचे चांगले असायला हवेत, हे मात्र नक्की. तिथं बघा sec² x - 1 × sec x, याचं जर मी मल्टिप्लिकेशन केलं तर मला मिळालं इथे sec x tan x मायनस इंटिग्रेशन ऑफ sec² × sec म्हणजे sec³ x dx, आणि हे मायनस आणि हे मायनस ते प्लस होईल इंटिग्रेशन ऑफ sec x dx. समजते? आणि आता आपण काय करू, sec³ x, बघा sec³ x लाच आपण I म्हटलेलं होतं, म्हणून मला याला I म्हणायचं आहे. sec³ x ला काय म्हणणार मी,
आहे. तर मला मिळेल काय मग आय इक्वल टू सेक एक्स टॅन एक्स मायनस आय, बरोबर, मायनस आय प्लस सेक एक्स, आणि सेक एक्सचं इंटिग्रेशन आपलं पार्ट असतं लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स. ॲक्च्युली याचे दोन फॉर्म्युले आहे. लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स ऐवजी मी लॉग टॅन इन ब्रॅकेट π/4 प्लस x/2 हे पण इथे लिहू शकतो, पण नॉर्मली मी सेक प्लस टॅनला प्रिफर करतो. हा मायनस आय जर मी ट्रान्सफर केला तिथे 2i होईल. 2i इक्वल टू सेक एक्स टॅन एक्स प्लस लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स. बघा इथं मी सी नाही म्हटले तर मी C1 म्हटले थोड्या वेळासाठी, कारण मला प्रत्येकाला 2ने अजून डिवाइड करायचं आहे. आणि जर प्रत्येकाला मी 2ने डिवाइड केलं तर मला आन्सर मिळेल आय इक्वल टू हाफ सेक एक्स टॅन एक्स प्लस हाफ लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. सी म्हणजेच काय तर C1/2 आणि माझा असेल फायनल आन्सर. लक्षात येतं आहे? एक्झाम्पल सोडताना आता आपण लिएट वापरून एक्झाम्पल सोडवतोय. तेवढे जर समजले असतील तर आपण याच्या पुढचं एक्झाम्पल घेऊया. नॉर्मली इंटिग्रेशनसाठी प्रॅक्टिसची गरज आहे, ही पहिली गोष्ट. म्हणजे तुम्ही हे सगळे एक्झाम्पल वही पेन घेऊन आधी व्यवस्थित लिहा, म्हणजे एक्झरसाइज वगैरे सोडवायच्या भानगडीत पडू नका लगेच. आधी हे सगळे एक्झाम्पल लिहून घ्या, सगळे एक्झाम्पल समजून घ्या, आणि जर एकदा सगळे एक्झाम्पल समजले, सगळे एक्झाम्पल लिहिले की त्यानंतर मग तुम्ही एक्झरसाइज सोडवणार आहे. जेव्हा मी तुम्हाला सांगेल की आज आता तुम्हाला हे सोडवायचं आहे तेव्हा तुम्ही तो सोडवा. मी नेक्स्ट एक्झाम्पल घेतो याचं. बघा एक्झाम्पल नंबर 11 ना, 11 एक्झाम्पल आहे x इंटू साइन 2x इंटू साइन 5, x इंटू साइन 2x इंटू साइन 5x dx. बघा इथे 3 फंक्शन दिसतात आहे आणि आपण 3 फंक्शनचं कोणतंही एक्झाम्पल आत्तापर्यंत घेतलेलं नव्हतं. म्हणजे आता ॲक्च्युली घेतलं होतं x इंटू सेक एक्स इंटू टॅन एक्स, ते डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह होतं, सेक इंटू टॅन सेकचं डेरिव्हेटिव्ह होतं. तसं इथे साइन 2x इंटू साइन 5x कशाचं डेरिव्हेटिव्ह नाही आहे. म्हणजे हे थोडंसं वेगळं एक्झाम्पल वाटू शकतं. याच्यात 3 टर्म दिसतात आणि 3 टर्मसाठी कोणताही लिएटचा किंवा कोणताही मल्टिप्लिकेशनचा फॉर्म्युला आपल्याकडे नाही, म्हणून याला आपल्याला कन्व्हर्ट तर 2च टर्ममध्ये करावं लागेल. तर म्हणून मी ते साइन 2x इंटू साइन 5xचा फॉर्म्युला यूज करतो. त्यासाठी परत मला ट्रिग्नॉमेट्रीचा साइन C इंटू साइन Dचा फॉर्म्युला लागेल, आणि मी हवं तर तुम्हाला तो फॉर्म्युला पण सांगतो. तो फॉर्म्युला असा आहे 2 साइन C, किंवा याला साइन A पण म्हटलं जातं, 2 साइन A इंटू साइन B इक्वल टू कॉस, साइन आहे ना, कॉस A मायनस B मायनस कॉस A प्लस B. असा फॉर्म्युला आपण इथे यूज करू शकतो. फॉर्म्युला समजला का आधी ते चेक करा, कारण हे जे फॉर्म्युले ते सगळे 11च्या बुकमधले फॉर्म्युले, आणि हे फॉर्म्युले जर तुम्हाला चांगले समजले तर हे सोपं आहे. मग आपण काय करणार, हा फॉर्म्युला तर वापरण्यासाठी इथे 2 नाही आहे, मी आधी काय करतो इथे असं लिहितो हाफ इंटिग्रेशन ऑफ x इन ब्रॅकेट 2 साइन, जर मी 5x आधी लिहिला तर कदाचित ते अजून सोपं जाईल, साइन 5x इंटू साइन 2x dx. म्हणजे मोठी टर्म मी अगोदर लिहून घेतो, म्हणजे फॉर्म्युला वापरताना a मायनस बीच्या ठिकाणी मला पॉझिटिव्ह टर्मच मिळेल. तर बघा मग इथं मला काय मिळेल, मग हाफ इंटिग्रेशन ऑफ x तसंच, आणि 2 साइन 5x इंटू साइन 2x म्हणजेच काय 2 साइन A साइन B. याचा फॉर्म्युला काय लिहिला आपण आता, कॉस A मायनस B, 5x मायनस 2x तर 3x मायनस कॉस दोघांचे ॲडिशन, ते आलं 7x ब्रॅकेट कंप्लीट dx. जर आता आपण सेपरेट केले इंटिग्रेशन तर मला मिळेल हाफ इंटिग्रेशन ऑफ x कॉस 3x dx मायनस इंटिग्रेशन ऑफ x कॉस 7x dx. समजा मी इथे आता फर्स्ट फॉर्म्युला यूज केला, मी याला म्हटलं u, याला म्हटलं v, कारण हे अरिथमेटिक फंक्शन आहे आणि हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, आणि लिएटप्रमाणे अरिथमेटिक हे फंक्शन अगोदर येतं, म्हणून मी याप्रमाणे लिहिलं आणि पहिला फॉर्म्युला यूज करतो u इंटू व्हीचा. तर मला काय मिळेल बघा, फॉर्म्युला काय बघितलं का तुम्ही, u इंटू व्हीचा फॉर्म्युला, हा माझा u आहे, हा माझा v आहे. तर u इंटू व्हीचा फॉर्म्युला u इंटू इंटिग्रेशन ऑफ v, इंटिग्रेशन ऑफ u म्हणजेच x, आणि इंटिग्रेशन ऑफ v म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ कॉस 3x
dx मायनस इंटिग्रेशन ऑफ, मग परत व्हीचं इंटिग्रेशन कॉस 3xचं इंटिग्रेशन इंटू एक्सचं डेरिव्हेटिव्ह जे असणारे 1 डी बाय डी एक्स ऑफ एक्स डी एक्स. हा झाला फॉर्म्युला पहिल्या पार्टसाठीचा. परत मायनस हाफ आणि सेकंड पार्टसाठीचा फॉर्म्युला तो त्याच प्रमाणे येईल एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ कॉस 7x dx मायनस इंटिग्रेशन ऑफ परत ब्रॅकेटमध्ये इंटिग्रेशन ऑफ कॉस 7x dx ब्रॅकेट कंप्लीट इंटू फर्स्ट टर्मचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्सचं डेरिव्हेटिव्ह. सॉरी इथं dx लिहायचं राहिला. ब्रॅकेट कंप्लीट. कळतंय? आपण इथे पण पहिला फॉर्म्युला यूज केला आहे तो आणि इथे पण वापरला आहे. आता सॉल्व करू. मग हाफ तसाच इन ब्रॅकेट इथं काय येईल मग एक्स इंटू कॉस 3xचं इंटिग्रेशन काय असतं ते असतं साईन 3x अपॉन 3 मायनस इंटिग्रेशन ऑफ कॉस 3xचं इंटिग्रेशन असतं साईन 3x अपॉन 3 आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 dx. हा झाला एक ब्रॅकेट मायनस हाफ परत इन ब्रॅकेट एक्स तसाच कॉस 7xचं इंटिग्रेशन असतं साईन 7x अपॉन 7 मायनस इंटिग्रेशन ऑफ कॉस 7x इंटिग्रेशन साईन 7x अपॉन 7 इंटू एक्स डेरिव्हेटिव्ह 1 dx. ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजेच माझा आन्सर आला हाफ इन ब्रॅकेट. याला जर मी सॉल्व केलं तर एक्स साईन 3x अपॉन 3 मायनस 1 अपॉन 3 हा अपॉनचा 3 आपण कॉमन काढला तर साईन 3xचं इंटिग्रेशन काय असतं ते असतं मायनस कॉस म्हणजे म्हणून ते आला प्लस कॉस 3x अपॉन 9 कारण याचं इंटिग्रेशन येईल मायनस कॉस 3x अपॉन 3 आणि हे मायनस मायनस प्लस होईल आणि अपॉन 3 पुन्हा एकदा आल्यामुळे ते डिवाइड बाय 9 आहे. मायनस हाफ परत ब्रॅकेटमध्ये बघा एक्स साईन 7x अपॉन 7 ॲज इट इज मायनस साईन 7x इंटिग्रेशन असतं मायनस कॉस 7x म्हणजे ते प्लस होईल प्लस कॉस 7x आणि अपॉन 7 हा 7 आणि तो 7 होईल 49. ब्रॅकेट कंप्लीट आणि इंटिग्रेशन काढून झाल्यामुळे पुढे लिहिलं आपण प्लस सी. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल आपलं ॲन्सर कसं आलं आहे. आलं लक्षात. इथे काय येईल मग जर मी हाफ सगळ्यांच्या बाहेरच कॉमन काढून घेतला आणि ही टर्म एक्स साईन 3x आणि एक्स साईन 7xची टर्ममधून जर एक्स कॉमन काढला तर मला ते असं मिळू शकतं एक्स अपॉन 2 इन ब्रॅकेट साईन 3x अपॉन 3 मायनस साईन 7x अपॉन 7x अपॉन 7 ही एका ब्रॅकेटमध्ये. आणि जर ह्या दोघांमध्ये आपण कॉमन काढलं तर इथून फक्त हाफ कॉमन निघू शकेल. इथे येईल प्लस हाफ इन ब्रॅकेट इथे शिल्लक राहील कॉस 3x अपॉन 9 आणि हे मायनस आणि हे प्लस म्हणजे ते मायनस होणार मायनस कॉस 7x अपॉन 49 प्लस सी. दिस इज माय आन्सर. समजते ना. मग आपण घेऊ आता याच्या पुढचं एक्झाम्पल. बघा एक्झाम्पल नंबर 12 आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्झाम्पल आहे एक्स प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स एक्स प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स डी एक्स. बघा इथे पण एक्समुळे कळतं की यात दोन सेपरेट फंक्शन आलेले आहे. एक्स हे अरिथमेटिक फंक्शन आहे आणि साइन कॉस हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. म्हणून इथं लेट वापरावं तर लागणार एवढं नक्की. तर मी याला काय करतो सेपरेट करून घेतो. इथे लिहितो एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स डी एक्स याचं इंटिग्रेशन सेपरेट प्लस इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स याचं इंटिग्रेशन सेपरेट. तर काय होईल बघा. समजा मी इथे रॅशनायझेशन केलं किंवा मी इथे डायरेक्ट 1 मायनस कॉस एक्सचा फॉर्म्युला वापरला. तो काय असतो 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ. जर मी इथं फॉर्म्युला वापरला साइन एक्सचा 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2 अपॉन 1 मायनस कॉस एक्सचा फॉर्म्युला असतो 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 डी एक्स. बरोबर. म्हणजे काय लिहिते एक्स तसाच बरोबर आणि 1/2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 म्हणजेच काय 1/2 कोसेक स्क्वेअर एक्स बाय 2. लक्षात येते डी एक्स
प्लस इथे 2 टू गेट कॅन्सल, 1 साईन एक्स बाय टू ऑल्सो गेट कॅन्सल. इथे शिल्लक राहील कॉस एक्स बाय टू अपॉन साईन एक्स बाय टू म्हणजेच कॉट एक्स बाय टू डी एक्स. बरोबर. आणि आता जर तुम्ही थोडासा विचार केला, कारण इथे 2 सेपरेट फंक्शन आलेले आणि हाफ कोसेक स्क्वेअर एक्स बाय टू कशाचं डेरिव्हेटिव्ह, तर लक्षात घ्या कॉटचं डेरिव्हेटिव्ह कोसेक स्क्वेअर असतं ना. जर मी मायनस कॉट एक्स बाय टूचं डेरिव्हेटिव्ह काढलं तर काय येईल, मायनस कॉट एक्स बाय टूचं डेरिव्हेटिव्ह. तर कॉटचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर असतं म्हणून मायनस कॉटचं डेरिव्हेटिव्ह प्लस कोसेक स्क्वेअर, याचं डेरिव्हेटिव्ह मायनस कॉटचं प्लस कोसेक स्क्वेअर एक्स बाय टू, आणि ज्याला आपण टी म्हटलं म्हणजे एक्स बाय टूचं डेरिव्हेटिव्ह पुढे, आणि एक्स बाय टूचं डेरिव्हेटिव्ह किती येतं हाफ, म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह हीच टर्म येणार आहे. मी लिहिलं डी बाय डी एक्स ऑफ मायनस कॉट एक्स बाय टू प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स बाय टू डी एक्स. बरोबर. आणि इथे मी कोणता फॉर्म्युला वापरणार आता, सेकंड फॉर्म्युला. बघा हा माझा यू आहे आणि हा माझा व्ही आहे. जर मी इथे लिएटचा फॉर्म्युला वापरला तर मला आन्सर मिळेल यू इंटू व्ही म्हणजेच मायनस एक्स कॉट एक्स बाय टू मायनस इंटिग्रेशन ऑफ व्ही ॲज इट इज मायनस कॉट एक्स बाय टू तसाच आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह जे असणार 1 डी एक्स प्लस इथेही मी फॉर्म्युला वापरू शकतो कॉट एक्स बाय टूचा, पण मी थोडं अजून थांबून घेतो आणि त्यानंतर फॉर्म्युला यूज करतो. बघा इथे मायनस कॉट एक्स बाय टू आहे आणि इथं जर ह्या 2 मायनस साईनचा मल्टिप्लाय केला ते प्लस येईल. बरोबर ना. पण इंटिग्रेशनमध्ये काय शिल्लक राहील कॉट एक्स बाय टू आणि पुढचं पण काय कॉट एक्स बाय टू. हे कॉट एक्स बाय टू आणि हे पण कॉट एक्स बाय टूच आहे. मी त्याला असं लिहू शकतो 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स बाय टू डी एक्स. आणि आता मी त्याचं इंटिग्रेशन काढेल. माझा आन्सर येणार मग मायनस एक्स कॉट एक्स बाय टू प्लस 2 इंटू याचा डायरेक्ट फॉर्म्युला असतो लॉग साईन एक्स बाय टू. फक्त यासाठी मी एक्स बाय टूला टी म्हटलं आहे आणि त्याच्यामुळे मला त्या एक्स बाय टूचं डेरिव्हेटिव्ह खाली लिहावं लागेल प्लस सी. म्हणजेच माझं आन्सर आलं मायनस एक्स कॉट एक्स बाय टू, हा 2 जर वरती गेला ते प्लस 4 लॉग साईन एक्स बाय टू प्लस सी. दिस इज माय आन्सर. आता आपले जवळपास 12 एक्झाम्पल झालेत कशाचे, इंटिग्रेशन बाय पार्टचे. आणि आय होप तुम्हाला यातून हा पार्ट व्यवस्थित समजला असेल. ओल्ड सिलेबसमध्ये एवढ्या पार्टवरच एक्झरसाईज असायचा, म्हणजे एक पार्ट झाला की त्याच्यावरचा एक्झरसाईज. पण नवीन बुकमध्ये जुन्या बुकमधले जवळपास 2 किंवा 3 एक्सरसाइज एकत्र करून मग त्यांनी एकच एक्सरसाइज बनवलेला आहे. म्हणून आपण एवढ्या पार्टवर एक्झरसाईज 3.3 नाही सोडवू शकत. म्हणून मी याचा जो पुढचा पार्ट दिलेला आहे तो पण आधी एक्सप्लेन करतो आणि त्यानंतर मग तुम्ही एक्झरसाईज सोडवा. आता मी हे रब करतो. बघा तो जो नेक्स्ट पार्ट आहे ना त्याचा संबंध पण ह्या लिएटशी 100% आहे. पण जुन्या बुकमध्ये त्याच्यावर सेपरेट असा एक्झरसाईज दिलेला होता, तसा याच्यात दिलेला नाही आहे. म्हणून आपल्याला आता तो पार्ट पण लगेच याच्याबरोबर शिकावा लागेल. तो जो सेकंड पार्ट आहे त्याच्यामध्ये फॉर्म्युला इतका आहे. बघा मी आधी फॉर्म्युली सांगतो आणि ही सगळी फॉर्म्युली विथ प्रूफ आपण घेणार आहोत, कारण पेपरला बोर्डाच्या एक्झामला याची प्रूफ अनेक वेळा येऊन गेलेले आहेत. 4 मार्कला प्रूफ असतो बऱ्याच वेळा, म्हणून याचा प्रूफ तुम्हाला समजलाच पाहिजे. तर फॉर्म्युला मी आधी सांगतो. पहिला फॉर्म्युला आहे जो आत्तापर्यंत आपण बघितलाच नाही असा फॉर्म्युला आहे सगळा. तर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. रूटमध्ये जर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स असेल तर याचा फॉर्म्युला असतो एक्स अपॉन 2 इंटू रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2 इंटू साईन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. यातलाच सेकंड फॉर्म्युला आहे इन स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू एक्स बाय 2 इंटू रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, याला तुम्ही एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणू शकता, प्लस ए स्क्वेअर बाय 2 लॉग इन ब्रॅकेट एक्स प्लस रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस सी. आणि यातलाच थर्ड फॉर्म्युला आहे इन रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. याला तुम्ही चेंज नाही करू शकत. इथे तुम्ही ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर लिहू शकता, पण सबट्रॅक्शनमध्ये ते शक्य नाही. म्हणून मायनस जर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल तर हा फॉर्म्युला आहे, पण एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असेल त्याचा फॉर्म्युला येतो
एक्स अपॉन 2 इंटू रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2 लॉग इन ब्रॅकेट एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. या 3 फॉर्म्युल्यांचा जो ग्रुप आहे हा आत्तापर्यंत जेवढे फॉर्म्युले तुम्ही पाठ केलेत त्याच्या पुढचे 3 फॉर्म्युले आहेत हेही तुमचे तेवढेच चांगले पाठ असायला हवेत. मग फॉर्म्युले पाठ आपण करतो एक्झाम्पल सोडवण्यासाठी, पण ह्या फॉर्म्युल्यांचा प्रूफ जोपर्यंत आपण बघत नाही तोपर्यंत ते फॉर्म्युले कसे तयार झाले समजू पण नाही शकत. आणि फॉर्म्युले पाठ करण्यासाठी ते समजणं पण तेवढंच आवश्यक असतं. म्हणून आपण काय करू, या सर्वांचे प्रूफ घेऊ. समजा पहिलं एक्झाम्पल आहे, पहिलं जे आहे ते मी सगळं प्रूव्ह करणार आहे. तर मी घेतलं आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. आता याचे प्रूफ घेण्याच्या पण 2 मेथड असू शकतात आहेत. एक मेथड म्हणजे मी इथे बाय सबस्टिट्यूशन हे सोडवणार. तर इथे सबस्टिट्यूशन मला बघितलं कळेल की एक्स इक्वल टू ए साइन थिटा हे याचं सबस्टिट्यूशन आहे. आणि समजा मी सबस्टिट्यूशन घेतलं आणि याला पूर्ण सॉल्व केलं तरीही माझं ॲन्सर हे जे राईट हँड साईड आहे ते येणार आहे. पण बुकमध्ये याला त्यांनी इंटिग्रेशन बाय पार्ट्सने सोडवलं आहे, म्हणून आपण पण याचा प्रूफ घेताना इंटिग्रेशन बाय पार्ट्सनेच घेणार आहोत. आता इथे घेताना थोडंसं तुम्हाला एक्सेप्शन सोडावं लागेल, कारण ही जी टर्म आहे ही अरिथमेटिक टर्म आहे. आणि आपण असं शिकलो होतो की जर लॉगॅरिथमिक किंवा इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक असेल तर आपण त्याला इंटू 1 करून सॉल्व करू शकतो. पण ह्या एक्झाम्पलला सुद्धा आपण काय करणार, इंटू 1 करणार, कारण ही कोणती टर्म आहे, अरिथमेटिक टर्म आहे. इंटू 1 डी एक्स. जसं आपण 2 ट्रिग्नोमेट्रिक टर्म घेतले सेक क्यूब एक्सला, सेक एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स, आणि मग त्याला सॉल्व केलं लिएटने. तसंच आता ते लिएट हा शब्द पण मी चुकीचा वापरतो आहे, कारण मग 2 फंक्शन असेल तर लिएट ना, इंटिग्रेशन बाय पार्ट्सने असं म्हणतो मी. तसं इथे पण मी इंटिग्रेशन बाय पार्ट्सने सोडवतो आहे. कसं, कारण दोन्ही पण फंक्शन अरिथमेटिक आहे. मी याला कसं लिहिणार बघा, मग इन स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि 1 म्हणजेच काय, तर डी बाय डी एक्स ऑफ एक्स डी एक्स. आणि आपला जो सेकंड फॉर्म्युला होता जो मी नेहमी वापरतो तो मी इथे यूज करू शकतो. म्हणजे माझा ॲन्सर असा येणार आहे, इथे हा माझा यू आहे आणि हा माझा व्ही आहे. म्हणजे यू इंटू व्ही म्हणजेच एक्स इंटू रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ व्ही तसाच म्हणजे एक्स तसाच इंटू डी बाय डी एक्स ऑफ यू म्हणजेच रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. म्हणजे माझा ॲन्सर येईल एक्स इंटू रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ एक्स ॲज इट इज. आणि याचं डेरिव्हेटिव्ह काय, मग रूट यूचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2 रूट यू, याचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि इंटू ज्याला आपण टी म्हटलं यू म्हटलं त्याचं डेरिव्हेटिव्ह. याचं डेरिव्हेटिव्ह काय, मग ए स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एक्स स्क्वेअरचं मायनस 2x आणि पुढे डी एक्स. तर 2 टू गेट कॅन्सल. म्हणजे मला मिळेल एक्स इंटू रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस इंटू मायनस प्लस होईल इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू एक्स, इथे येईल एक्स स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता तुमचं बेसिक इंटिग्रेशन किती स्ट्रॉंग आहे यानुसार तुमचा पुढचा पार्ट किती लवकर तुम्ही सोडवता हे ठरतं. मग आता जर तुम्हाला पटकन नुसतं एक्झाम्पल पाहिल्या कळालं असेल की हे कोणत्या टाईपचं आहे कोणत्या मेथडचं आहे तर तुम्ही ते फास्ट सोडवू शकता. जर तुम्ही चेक केलं तर एक्सची डिग्री किती आहे 2 आणि रूटमधल्या एक्सची डिग्री पण 2च आहे. मग डिग्री जेव्हा सेम येते ना आपण खालची टर्म ॲडजस्ट करण्याचा टाईप इथे यूज करतो. म्हणून मी काय करणार तर न्यूमरेटरमध्ये ही टर्म आणण्याचा प्रयत्न करणार, म्हणजे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर पाहिजे. तर मी लिहितो कसं बघा, केअरफुली बघा, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. याला जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला ॲक्च्युली ए स्क्वेअर कट होऊन फक्त एक्स स्क्वेअरच मिळणार आहे, म्हणजे टर्म हीच मिळणार आहे. फक्त असं केल्यामुळे काय झालं, मला एक ॲडव्हान्टेज मिळालं की मला आता डिनॉमिनेटर सेपरेट करता येतील. बरोबर, म्हणजे काय होईल, मला मिळेल आय इक्वल टू एक्स इंटू रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस, जर मी आता सेपरेट केलं इथं ए स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ 1/रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स ही टर्म मिळाली आणि मायनस इंटिग्रेशन ऑफ, आणि इथं जर मी डिवाइड केलं खाली रूट आहे टर्म सेम आहेत म्हणजे 2/√2 टाईपचं झालं. याचा आन्सर येतं √2. म्हणजेच जर 2/√2 असेल त्याप्रमाणे याचा आन्सर येईल रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. पण ही टर्म म्हणजेच आपलं इंटिग्रेशन होतं.
बरोबर आय. म्हणून मी याला असं लिहू शकतो. मग आय इक्वल टू एक्स इंटू रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि 1/a² मायनस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. आपण तो याआधीच शिकलेलो आहोत सुरुवातीलाच. याचा फॉर्म्युला असतो साइन इनव्हर्स एक्स अपॉन ए आणि मायनस आय प्लस सी लिहिण्याऐवजी मी C1 लिहिणार, कारण हे आय प्लस आय 2i होणार आहे. इंटूने मला डिवाइड करायचं. हा जर मायनस आय मी ट्रान्सफर केला तिथे 2i इक्वल टू एक्स इंटू रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस C1. आफ्टर डिवाइडिंग each term by 2 I get I equal to x upon 2 into root a square minus x square plus a square upon 2 into sin inverse x upon a plus c, where c equal to c1 upon 2, which is our right hand side of given formula. बरोबर. तर आपल्याला याप्रमाणे याचा फॉर्म्युला मिळालेला आहे. फॉर्म्युला तयार करण्याच्या ज्या मेथड आहेत त्या सर्व सेम आहेत. इथं जसं आपण केलं ना, या सर्वने आपण आता सेकंड फॉर्म्युल्याला पण प्रूव्ह करणार आहोत. म्हणजे कसं, मी घेणार आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ फॉर्म्युला काय तिथे रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू, आता आपण हे सॉल्व करणार, याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणतो आणि आपण जो राईट हँड साईड आहे तो प्रूव्ह करू. मेथड एकदम सेम असणार. इथं काय केलं आपण, त्याला इंटू 1 केलं. आपण इथं काय करणार, इंटिग्रेशन ऑफ रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इंटू 1 डी एक्स. बरोबर. इंटिग्रेशन ऑफ रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स डी एक्स. बरोबर. म्हणजे इथे मी कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो आता, लिएटचा. हा यू आणि हा माझा व्ही. मी फॉर्म्युला प्रमाणे काय यू व्ही म्हणजेच एक्स इंटू रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ व्ही तसाच आणि यूचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स. म्हणजेच माझा आयचा आन्सर आलेला आहे एक्स इंटू रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ एक्स ॲज इट इज आणि याचं डेरिव्हेटिव्ह मी ह्या रूटमधल्या टर्मला परत यू म्हणेन. याचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट यू 1/2 रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आणि ज्याला यू म्हटलं त्याचं डेरिव्हेटिव्ह. म्हणजे डेरिव्हेटिव्ह कशा जाईल, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरचं ते प्लस 2x डी एक्स. अगेन 2 टू गेट कॅन्सल. मला परत याचप्रमाणे टर्म मिळत राहतील. म्हणजे कसं होईल आता इथे जसं मागच्या एक्झाम्पलला मिळालं तर आय इक्वल टू एक्स इंटू रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू एक्स झाला एक्स स्क्वेअर अपॉन रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स. बरोबर. आता इथे पण मी तोच लॉ वापरणार आहे जो मी मागच्या एक्झाम्पलच्या वेळेस यूज केला होता, कारण इथे पण न्यूमरेटरची आणि डिनॉमिनेटरची डिग्री सेमच दिसते मला. म्हणून मी ही टर्मवरती ॲडजस्ट करेल. पण ती ॲडजस्ट कशी होईल बघा, आता ती ॲडजस्ट होईल ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अशी अपॉन रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. कारण इथे एक्स स्क्वेअरची टर्म ही निगेटिव्ह आहे, मला निगेटिव्ह टर्म इथं आणायची आहे म्हणून ते याप्रमाणे ॲडजस्ट होईल. जर आता मी याला सेपरेट केलं तिथे येईल एक्स इंटू रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ, याचा एक ब्रॅकेट केला आहे मी, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर अपॉन रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे येईल रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स आणि हे मायनस आणि हे मायनस झालं प्लस इंटू ए स्क्वेअर इंटू 1 अपॉन रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स. बरोबर. म्हणजेच मला मिळालं आय इक्वल टू एक्स इंटू रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस, आता बघा ही जी टर्म आहे ही टर्म म्हणजेच माझं इंटिग्रेशन आहे म्हणजेच आय प्लस ए स्क्वेअर आणि याचा जर फॉर्म्युला तुमचा पार्ट असेल तर फॉर्म्युला असतो लॉग एक्स प्लस रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस C1. या मायनस आयला मी ट्रान्सफर केलं ते झालं 2i इक्वल टू एक्स इंटू रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर लॉग इन ब्रॅकेट एक्स प्लस रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस C1 आणि आफ्टर डिवाइड ईच टर्म बाय 2 I get I equal to x upon 2 into square root of a square plus x square plus a square by 2 log in bracket x plus root a square plus x square plus c, where c equal to c1 upon 2, which is our right hand side of the formula. बघितलं ना, म्हणजे दोन फॉर्म्युले आपण जेव्हा प्रूव्ह केले तर एकाच वेने आपण गेलो इंटिग्रेशन बाय पार्ट्सने. म्हणून मी तुम्हाला
जो थर्ड फॉर्म्युला आहे हा तुम्हाला प्रूव्ह करण्यासाठी देत आहे. वी कॅन प्रूव्ह दॅट. तुम्ही हा प्रूव्ह करून बघा. याचं कारण असं मी तुम्हाला सांगितलं की हे पेपरला नेहमी येणारे क्वेश्चन आहेत. थेरम पेपरला येतो, मग थेरमला ऑर म्हणून पण हे एक्झाम्पल पेपरला येऊ शकतं किंवा फॉर्म्युला म्हणून पण प्रूव्ह करायला विचारू शकतात. मग सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट इंटिग्रेशन ऑफ रूटमध्ये जर कधी एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी एक्स असेल, द फॉर्म्युला विल बी एक्स अपॉन 2 इंटू रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस, इथं मायनस आहे येतं बघा, ए स्क्वेअर बाय 2 लॉग इन ब्रॅकेट एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी, जो आपको करना है. या 3 फॉर्म्युलीवरची एक्झाम्पल्स आता आपण घेणार आहोत. हे 3 फॉर्म्युले तुम्हाला जर चांगली समजली असेल तर एक्झाम्पलसुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजतील. आता मी काय करणार, हे सगळं रब करणार. मी फक्त आता प्रूफ रब करतो, फॉर्म्युले तशीच ठेवतो. आणि याची जे एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल फार सोपी आहेत. म्हणजे नॉर्मली पेपरला जर एक्झाम्पल आलं तर सर्व मुलांना ते जवळपास सोडवता येतं. प्रॉब्लेम येतो याच्या प्रूफमध्ये. याचा जर प्रूफ पेपरला आला तर नॉर्मली 50% मुलं सोडवतात आणि 50% मुलांना तो प्रूफ काही सोडवता येत नाही. म्हणून प्रूफची प्रॅक्टिस चांगली करा. फॉर्म्युले पाठ केले तरी तुम्हाला एक्झाम्पल सुटतील. एक्झाम्पल एकदम सोपे द्यायचे बघा. जर मी एक्झाम्पल्स घेतले याचे तर पहिले एक्झाम्पल मी घेतो आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ. एक्झाम्पल मी असं घेतोय, रूट एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 13 डी एक्स. मी तुम्हाला थोडीशी आठवण करून देतो, तुमची मेमरी थोडीशी रिवाईज करतो ते की असंच एक्झाम्पल जर समजा 1/रूटमध्ये असेल, म्हणजे हे एक्झाम्पल समजा असं नसून असं असतं. म्हणजे फक्त काय झालं इथे ही टर्म न्यूमरेटर जी डिनॉमिनेटरमध्ये असते तर आपण कोणता टाईप यूज केला होता आठवा तुम्ही? आठवतोय? तर आपण यूज केला होता इथं कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड वगैरे वगैरे. आणि मग रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर वगैरे कोणता पण फॉर्म्युला डिनॉमिनेटरमध्ये येऊ शकतो. मग आपण ते अप्लाय करायचो. मग याच प्रकारे हे सोडवायचं आहे. फरक काहीच नाही, फरक फक्त एवढाच आहे की हे डिनॉमिनेटरमध्ये होते न्यूमरेटरमध्ये. ॲक्च्युली एक्झाम्पलच्या कन्सेप्टमध्ये फरक नाही आहे, फरक फक्त त्याच्या फॉर्म्युलीमध्ये. म्हणून हे सगळं एक्झाम्पल आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड किंवा ॲडजस्ट द डेरिव्हेटिव्ह या मेथडने सोडवणार आहे. म्हणजे बघा, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड तुम्हाला चांगली येते असं मी जर गृहीत धरलं तर मी असं लिहू शकतो एक्स स्क्वेअर प्लस 4x आणि ह्या पहिल्या 2 टर्म आहेत. मग एक्स इक्विव्हॅलेंट 4 आहे, हाफ मल्टिप्लाय केलं 2, 2चा स्क्वेअर 4, इथे लिहिलं प्लस 4 आणि इथे 13 आहे म्हणून पुढे लिहिलं प्लस 9 dx. बरोबर, 4 + 9 तर 13च होणार. म्हणजेच मला मिळालं रूटमध्ये पहिल्या 3 टर्म हा कम्प्लीट स्क्वेअर आहे, एक्स प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, आणि जी लास्ट टर्म आहे ती आहे 3चा स्क्वेअर. म्हणजे मला इथे मला एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करता येईल. एक्स म्हणजे हा ब्रॅकेट, बरोबर, कारण याचं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे. मग जर मी हा फॉर्म्युला यूज केला तर माझा आन्सर येईल एक्स प्लस 2/2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2. आता ए म्हणजे 3 आहे ना, ए स्क्वेअर म्हणजेच 3 स्क्वेअर 9/2 लॉग इन ब्रॅकेट एक्स म्हणजेच ब्रॅकेट एक्स प्लस 2 इंटू रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी. म्हणजेच माझं फायनल ॲन्सर असेल एक्स प्लस 2/2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ. पण ही टर्म म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 13 ना. म्हणून जोपर्यंत सिम्प्लिफाय करणं शक्य आहे तोपर्यंत नॉर्मली सिम्प्लिफाय करूनच ॲन्सर लिहायचं. 9/2 लॉग एक्स प्लस 2 प्लस स्क्वेअर रूटमध्ये ही टर्म म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 13 डी प्लस सी. लक्षात येतं? एक्झाम्पल फार सोपे आहेत. म्हणजे मागची प्रॅक्टिस जर तुम्ही चांगली केली असेल तर हे तुम्हाला 100% सुटेल. नेक्स्ट एक्झाम्पल मी घेतोय, एक्झाम्पल नंबर 2, इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स इंटू रूट 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स डी एक्स. बघा, एकदम सोपं एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल पाहिल्यानंतर तुम्हाला कळायला काय पाहिजे? तुम्हाला कळायला पाहिजे की हा जो कॉस एक्स आहे हा कॉस एक्स साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे. व्हाया डेरिव्हेटिव्ह नेहमी सोपं जातं.
तर मग हे जर समजलं तर तुम्ही पहिली स्टेप इथं काय करणार, इथं तुम्ही ह्या इंटिग्रेशनमध्ये फर्स्ट स्टेप अशी करणार, साइन एक्सला तुम्ही टी म्हणणार. मग काय करणार, पुट टी इक्वल टू साइन एक्स, कारण याचं जे डेरिव्हेटिव्ह आहे ते आहे कॉस एक्स. म्हणजेच डी टी काय येणार तुमचा कॉस एक्स, आणि डी टी आपण डी एक्स आपण ट्रान्सफर करतो. आता तुम्हाला याची आयडिया आहे, आय इक्वल इंटिग्रेशन ऑफ, मग कॉस एक्स आणि डी एक्स याच्यावेळी येणार डी टी, इथे शिल्लक राहणार रूट 1 मायनस टी स्क्वेअर डी टी. आणि याचा फॉर्म्युला आपण कोणता यूज करणार, आता मी इथं फॉर्म्युला वापरणार आहे पहिला, कारण इथं व्हेरिएबल हा नंतर आलेला आहे, म्हणजे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर टाईपमध्ये हे आलेलं आहे. म्हणून याचा ॲन्सर येणार x/2 फॉर्म्युला बघा, म्हणजेच t/2 इंटू रूट 1 मायनस टी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर/2, एची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे 1चा स्क्वेअर होतो 1, 1/2 साइन इनवर्स एक्स अपॉन ए, म्हणजेच t/1 प्लस सी. म्हणजे तुमचा ॲन्सर येईल, जर मी ते सर्व ठिकाणी टीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, टी ऐवजी लिहिलं साइन एक्स, तर मला ॲन्सर मिळेल साइन एक्स अपॉन 2 इंटू रूट 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स प्लस हाफ साइन इनवर्स, आणि टी म्हणजेच काय, टी म्हणजेच साइन एक्स प्लस सी. म्हणजेच माझा ॲन्सर मी यापेक्षा पण जास्त सिम्प्लिफाय करू शकतो. 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर, कॉस स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय असतं कॉस एक्स डिवाइड/2, आणि साइन इनवर्स आणि साइन दोन्ही टर्म कॅन्सल होणार, आणि आपलं शिल्लक राहणार आहे x/2 प्लस सी. इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या रूलनुसार ते मी कॅन्सल केलेलं आहे. समजलं ना. आता मी घेतो नेक्स्ट एक्झाम्पल, आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, मी नेक्स्ट एक्झाम्पल घेतो इन स्क्वेअर रूटमध्ये x-3 इंटू 5 - x, इन स्क्वेअर रूटमध्ये x-3 इंटू 5 - x dx. ओके. आता बघा इथे पण आपण सोडवणार कसं, इथे तर आपण मल्टिप्लाय करण्याशिवाय आपल्याकडे काही ऑप्शन नाही, म्हणून मी आधी सर्वांचा मल्टिप्लाय करून घेतो, दोन्ही ब्रॅकेटचं ब्रॅकेट ओपन करून घेतो. इथे काय येईल मग 5x मायनस एक्स स्क्वेअर मायनस 15 प्लस 3x dx. म्हणजेच मला इंटिग्रेशनमध्ये मिळालं स्क्वेअर रूटमध्ये मायनस एक्स स्क्वेअर बरोबर 5x प्लस 3x प्लस 8x बरोबर, आणि मायनस 15 dx. आता इथे एक्स स्क्वेअरची टर्म निगेटिव्ह आलेली आहे. मग तुम्हाला जर आठवत असेल तर आपण एक कम्प्लिटिंग स्क्वेअरमध्ये असे एक्झाम्पल सोडवलेत की स्क्वेअरची टर्म कधीच निगेटिव्हमध्ये राहू शकत नाही, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरमध्ये. म्हणून मी काय करणार, इथे तिथे मी जे करतो तेच काम इथे करतो आहे. 1/मध्ये असताना जर सोडवलं असेल तर मी ह्या रूटमधून मायनस साईन बाहेर काढणार, रूटमधून म्हणजे रूटमध्येच फक्त. मी इथे शिल्लक राहणार एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 15 dx, आणि याला मी कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडमध्ये सोडवणार आहे. मायनस इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 8x, जर पहिल्या दोन टर्म लिहिल्या तर थर्ड टर्म काय असेल तर 4चा हाफ म्हणजेच 8चा हाफ म्हणजे 4चा स्क्वेअर आला 16, पण इथे 15 आहे पुढे लिहिलं -1 dx. इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूटमध्ये मायनस इन ब्रॅकेट हा झाला x-4 ब्रॅकेटचा स्क्वेअर, आणि हा झाला 1चा स्क्वेअर dx. याला जर मी सेपरेट केलं मायनसने मल्टिप्लाय करून तर मला हीच टर्म अशी मिळेल 1चा स्क्वेअर मायनस x-4चा स्क्वेअर dx. म्हणजेच मला इथे फर्स्ट फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला इथे यूज करता येईल. समजते ना. म्हणजे माझा फॉर्म्युला काय लिहिते x/2 x-4/2 इन स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, आणि फॉर्म्युलामध्ये प्लस ए स्क्वेअर/2 साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. म्हणजेच माझं जे फायनल ॲन्सर असेल याचं ते असेल x-4/2 इन स्क्वेअर रूट ऑफ. पण ही टर्म म्हणजेच काय, ही टर्म म्हणजेच आपल्याला दिलेली टर्म. मग तुम्ही त्याला x-3 इंटू 5 - x असं लिहिलं तरी चालेल, प्लस हाफ साइन इनवर्स x-4 प्लस सी. दिस इज माय ॲन्सर. हे तुमच्या लक्षात येत असेल की एक्झाम्पल फार सोपे आहेत. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, फक्त फॉर्म्युले यूज करायचे आणि मागचा कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचा पॅटर्न जो आहे, टाईप जो आहे तो तुम्हाला माहीत पाहिजे. रब केलं चालेल. बघा आता मी याची अजून काही एक्झाम्पल घेतो आणि मग आपण आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करू, वाइंड अप करू.
आणि अजूनही आपला ॲक्च्युली नवीन बुकमधला एक्झरसाईज संपलेला नाही, कारण त्यांनी अजून एका एक्झरसाईजचा पण याच्यात समावेश केलेला आहे, त्याला पण यात इंट्रोड्यूस केलेलं आहे. म्हणून आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये आपण तो पुढचा टॉपिक पण घेऊ, तो टाईप पण घेऊ, त्याचे आपण एक्झाम्पल सोडवू आणि त्यानंतर तुम्ही एक्झरसाईज 3.3 बुकमधला सॉल्व करू शकाल. आता बघा याचे एक्झाम्पल अजून घेऊ आपण. मी घेतलं एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल घेतो मी I = इंटिग्रेशन ऑफ. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ब्रॅकेटमध्ये 3x - 2 × स्क्वेअर रूट ऑफ x² + x + 1. x² + x + 1. मी नेहमी मुलांना सांगताना, तुम्हाला सांगताना एक शॉर्टकट मेथड सांगतो की टाईप कळण्यासाठी हे कळत नसेल तर सिम्पल याला अपॉनमध्ये घेऊन जा. म्हणजे अर्थात तुमचे बाकीचे टाईप चांगले असेल तर समजा असं एक्झाम्पल असतं, किंवा ॲक्च्युली असं येतं एक्झाम्पल आपण नाही घेतलं अजून, असं एक्झाम्पल असतं तर तुम्ही काय केलं असतं. म्हणजे ही रूटवाली टर्म जर डिनॉमिनेटरमध्ये असते तुम्ही काय केलं असतं. तर आपण यासाठी एक स्पेशल टाईप शिकलेलो, याचं डेरिव्हेटिव्ह आपण ॲडजस्ट करतो, बरोबर. त्यामुळे इथे सेम टाईप यूज करायचं आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला हे कसं सोडवायचं आहे याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन व्हायला नको. हा वेळ जेवढा तुमचा वाचेल तेवढं तुमचं ॲन्सर लवकर येईल. मी काय करतो बघा, मी याचं डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट करणार आहे, बरोबर. म्हणून कोणताही फॉर्म्युला न लिहिता मी डायरेक्ट याचं डेरिव्हेटिव्ह लिहितो. x² + x + 1चं डेरिव्हेटिव्ह काय येतं, ते येतं 2x + 1, बरोबर. आणि मला एक्सची टर्म ॲडजस्ट करायची असते. ते एक्सची टर्म किती आहे 3x आणि माझी एक्सची टर्म किती आलेली आहे 2x. म्हणून मी काय करतो तर 3/2 घेतो. 3/2ने जर मी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला तर इथं 2 गेट कॅन्सल, मला 3x मिळणार आहे, जी मला टर्म हवी आहे. पुढची टर्म मी ॲडजस्ट करणार. पहिली टर्म मी घेतली, दुसरी आता ॲडजस्ट कशी, तर इथं जर मी मल्टिप्लाय केला तर 3/2 × 1 होणार 3/2. म्हणून हा 3/2 मी कॅन्सल करतो. म्हणजे याचा ॲन्सर काय असं जर विचारलं, याचा ॲन्सर आहे फक्त 3x, कारण हा +3/2 हा -3/2 कॅन्सल झाला आहे. मग याचा ॲन्सर जर फक्त 3x येत असेल तर मला पुढे किती पाहिजे -2. म्हणून पुढे लिहिलं मी -2 द होल ब्रॅकेट कंप्लीट इन स्क्वेअर रूट ऑफ x² + x + 1 dx. म्हणजेच मला इंटिग्रेशन मिळेल 3/2 इन ब्रॅकेट 2x + 1 आणि हे जर मी सॉल्व केलं क्रॉस करून ते येतील -7/2 ब्रॅकेट कंप्लीट √ x² + x + 1 dx. आता मी काय करतो, दोघांचे इंटिग्रेशन सेपरेट करतो, कारण 3/2 2x + 1, कारण ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये जेव्हा येतं तेव्हा आपण काय करतो सेपरेट इंटिग्रेशन काढतो. याचं इंटिग्रेशन मल्टिप्लाय करून सेपरेट घेतलं आणि -7/2 इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ x² + x + 1 याचं इंटिग्रेशन सेपरेट घेतो. हे जेव्हा मी सॉल्व करेल, हे सॉल्व करताना मला डेरिव्हेटिव्ह माहीत असल्यामुळे मी इथे पुट t = x² + x + 1 घेणार आणि याचं डेरिव्हेटिव्ह ते मला मिळेल dt = 2x + 1 dx मिळणार. आणि इथे मी यूज करताना कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड यूज करणार आहे. म्हणजे माझी पुढची स्टेप कशी येईल, आता माझी पुढची स्टेप येईल I = 3/2 इंटिग्रेशन ऑफ हे 2x + 1 आणि dx हे काय आहे dt आहे, आणि उरलं काय मग √t dt -7/2. इथे मात्र मला कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड यूज करायची. इथे मी लिहिलं मग x² + x, 2 टर्म लिहिल्या. पुढची टर्म काय असेल, मग एक्सचा कोइफिशियंट किती आहे 1, त्याला हाफने मल्टिप्लाय केलेला हाफचा स्क्वेअर किती तर 1/4. पुढे लिहिलं +1/4, पुढे लिहिलं -1/4, त्यामुळे 1/4 कॅन्सल झाला. पण मला थर्ड टर्म पाहिजे होती ॲक्च्युली +1, ते लिहिलं +1 dx. म्हणजेच त्याला 3/2 इंटिग्रेशन ऑफ √t म्हणजे t⁻½ dt -7/2 इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूटमध्ये पहिल्या 3 टर्म हा x + हाफ ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. आणि हे जर आपण सॉल्व केलं तर ॲन्सर लिहायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून 3/4 आणि 3/4 + 3/4 हा +√3/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, बरोबर. म्हणजे मला दोनही ठिकाणी आता इंटिग्रेशनचे फॉर्म्युले यूज करता येणार आहेत. म्हणजे मला इथे काय मिळेल बघा 3/2 t⁻½ इंटिग्रेशन काय असेल तर x⁻n फॉर्म्युला t⁻3/2/3/2 -7/2 आणि याचा फॉर्म्युला कोणता असेल तर x² + a², बरोबर.
म्हणजे आपला सेकंड फॉर्म्युला एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इथे येईल एक्स बाय टू म्हणजेच एक्स प्लस हाफ बाय टू इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस हाफ ब्रॅकेट स्क्वेअर प्लस रूट 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय टू ए स्क्वेअर म्हणजे रूट 3/2चा स्क्वेअर जो असणार आहे 3/4 ए स्क्वेअर अपॉन 2 इंटू लॉग इन ब्रॅकेट एक्स प्लस हाफ प्लस स्क्वेअर रूटमध्ये एक्स प्लस हाफ ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस रूट 3/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस सी. म्हणजेच आपलं फायनल आन्सर असं येणार आहे आय इक्वल टू आफ्टर कॅन्सलिंग 3/2 टी रेस टू 3/2. पण टी कशाला म्हटलं तर आपण एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1ला म्हणजे आपलं आन्सर येईल एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 ब्रॅकेट रेस टू 3/2 मायनस इथे जर मी वरती खाली 2ने मल्टिप्लाय केला आणि ब्रॅकेट ओपन केला तर मायनस 7/2 इंटू बरं गोंधळ होत असेल तर आपण काय करू एक स्टेप वाढून घेऊया मायनस 7/2 इथे जर मी क्रॉस केलं तर येईल 2x प्लस 1 अपॉन 4 इंटू स्क्वेअर रूट ऑफ आणि ही जी टर्म आहे ही टर्म म्हणजेच आपल्या एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इथे येईल एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 प्लस इथे येईल 3/8 लॉग इन ब्रॅकेट एक्स प्लस हाफ इन फर्स्ट ब्रॅकेट प्लस स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 प्लस सी. म्हणजे हेच ॲन्सर जर अजून थोडं सिम्प्लिफाय केलं किंवा मल्टिप्लाय करून लिहिलं तर मला असं लिहिता येईल आय इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 होल ब्रॅकेट रेस टू 3/2 मायनस 7/8 इन ब्रॅकेट 2x प्लस 1 इंटू स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 मायनस 21/16 लॉग इन ब्रॅकेट एक्स प्लस हाफ इन फर्स्ट ब्रॅकेट प्लस स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 प्लस सी. दिस इज माय आन्सर. आय होप की तुम्हाला कन्सेप्ट सगळ्या समजलेल्या आहेत. याची थोडी कमी एक्झाम्पल आपण घेतली आपण फक्त 4 एक्झाम्पल घेतली आणि नॉर्मली याच्यामध्ये ह्या टाईपचं एकही एक्झाम्पल आलेलं नाही आत्तापर्यंत. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचं अजून एखादं एक्झाम्पल घेऊया जे थर्ड फॉर्म्युल्याचं असेल आणि त्यानंतर आपण पुढचा टाईप पण घेऊ आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये मग आपला एक्झरसाइज 3.3 पर्यंतचा सर्व पार्ट संपेल. मग त्यानंतर तुम्ही तो एक्झरसाइज सॉल्व करा. आय थिंक यू अंडरस्टँड एव्हरीथिंग आय टोल्ड यू टुडे. बाय.